मी त्यांना विचारलं, इथे शौचकूप कुठे आहेत? तर ही भिंत आहे ना, याच्या भिंतीच्या पलीकडे आहे. मी धावत धावत गेलो तिथे आणि लगेच परत आलो. ते गाईडने विचारलं, अस्वच्छ होते का? म्हणजे मी कंप्लेंट करतो आणि ते स्वच्छ करून घेतो. म्हटलं ते सगळे अत्याधुनिक आहेत, 20व्या शतकातले आहेत, मला नाही जायचं. तुमचा बादशाह सकाळी कुठे जायचा? मग त्यांनी विचारलं, तुम्ही असं काय विचारलं? एवढे वर्ष मी इथे गाईड म्हणून काम करतो, कुणी नाही विचारलं. म्हटलं माझ्या राजांनी जे किल्ले बांधलेत ना, ते सगळ्या किल्ल्यांवर शौचकूप आहे. तुमचा बादशाह कुठे जायचं हे आम्हाला दाखवा. नाही दाखवता येत. हो, या समुद्रामधल्या किल्ल्यांना महाराजांनी एवढं महत्व देण्याचं कारण काय? ज्याला आज आपण राणीवसा म्हणतो, मी त्याला भांडारगृह म्हणतो किंवा कचेऱ्या असतील, तर त्याला जोडून जे शौचकूप आहेत, त्या वेळेला जर त्या संडासात काहीतरी अडकलं, तुंबलं, तर त्याचा घाण वास येईल. तो येऊ नये म्हणून आज देखील आपल्या बिल्डिंगमध्ये ते व्हेंट पाईप्स असतात. तसे व्हेंट पाईप्स आहेत त्याच्यामध्ये. कदाचित महाराजांच्या स्थपतींना व्हेंट पाईप हा शब्द माहीत नसेल, पण ती रचना केली आहे 350 वर्षापूर्वी.